तात्यासाहेब, हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील. राम राम मंडळी, राम राम. तर कशा सर्वजण, आपला 5-6 दिवस झाला काय ब्लॉग आला नव्हता, तर आज आपल्याला ब्लॉग टाकायचा आहे. मग आज सकाळी सकाळी उठलो आणि लागलो ब्लॉग बनवायला. सकाळी सकाळी मस्त दात घासून घेतले, कारण 15 दिवस झालं लगातार आपल्या गावामध्ये लग्न चालू होतं. लग्न चालू असल्यामुळे बुंदीवर जरा जास्त त्यामुळे सकाळी सकाळी घ्यावं म्हणलं दात घासून, कारण आज पण लग्न होतं. मग सकाळी सकाळी गेलो शेताकडून, घेतले दात घासून. मग शेती गेल्यावर ढोळ्या चारा पाणी केली आणि निघालो लगेच घराला. गावाकडे गेलं तर लगेच वाटामध्ये नवरदेवाची वरात भेटली आणि नवरदेव बघा कसा नाचत होता. हे पोरं पैशाच्याच मागे होते, लहान लेकर मोठमोठ्या पोराला ढकलून देऊन सहज पैसे गोळा करीत होते. तसं पण आमच्या पोराला रोजगाराची काही गरज नाही, असेच गावात लग्न व्हावं. आमचे पोरं एरी श्रीमंत होतात. अशा या पोरांना आज 500-600 रुपये जमा केली. आम्ही फक्त वरातीच्या मागे हिंडत राहिलो आणि लहान लेकरांनी दिवसाची कमाई करून ठेवली. तेवढ्यात नवरदेवाची डॅशिंग एंट्री झाली आणि नवरदेव मस्त नाचत होता डीजेच्या साऊंडवर, कारण नवरदेवाची फिलिंग आज फुल ढगामध्ये होती. त्यामुळे नवरदेव फुल जोमात होता आणि खालची पब्लिक तर 90 मास्टर होती, पाहायचं कामच. थोड्याच वेळात वरात लग्न मंडपात पोहोचली आणि या गड्याने इथंच आयर करून घेतलं. मग थोड्याच वेळात लग्नाला सुरुवात झाली आणि आम्हाला अक्षदाची कमी पडली होती. तेवढ्यात म्हणलं भाऊला अक्षदा फेक. भाऊनं हेलिकॉप्टर शॉट मधून अक्षदा फेकल्या आणि अक्षदा गावामध्ये 2 लग्न असल्यामुळे पब्लिक थोडं जास्त होती. गावातली लोकसंख्या कमी होत होती, कारण मुलींची लग्न असल्यामुळे गावातून मुली कमी होत होती आणि मुलांची काय लग्न होत नव्हती. गावात का मुली येत नव्हती. थोडा आपले काय लग्न होत नाही, तर तसं पण आपण लोकांच्या लग्नामध्ये बुंदी खायला झालोय. थोडंसं वाढ तेवढ्या तिकडे पंक्ती चालू होती आणि या मंडळीने खिशात बुंदी घालायला चालू केली. तेवढ्याच वेळात पंक्ती बसल्या. ही समोरची मंडळी बघू शकता, एकदा वाढण घेऊन गेली, डबल जेवायला आली. थोड्या वेळानं वाढून मला खूप थकवा आलता. मग बालासोबत मी पण बसलो जेवायला. बाला आपल्या मिशाचा आकडा टाईट करून मस्त बुंदीची वाटच पाहत होता. काय करणार, बालाचं पण खूप मन आहे लग्न करायचं, पण बालाला कोणी पोरगीच देत नाही, कारण बालाची जन्मतारीख 203 आहे. खरंच 2003 मध्ये नाही तर 203 मध्ये बालाचा जन्म झालेला आहे आणि हे सर्व बालाने बालाच्या बायोडाटा लिहिलेलं आहे. इकडे आमची जेवण झाली तरी बालाच्या मिशीचा काकडा काय अजून झाला बसली. पण तात्यासाहेब, हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील. अरे पण एवढं जेवायचं? एका सैन्याचं राशन तू गप्रे, तोंड दिलंय म्हणून उग बडबड बडबड उगच लावली. बाळा दमाने हाड मोडशील माझी.